नमस्कार. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपण जसे आहोत ते नक्की कसं घडतं याच प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ जाण्यासाठी आज आपण मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी मांडलेल्या जीवन प्रवासाच्या 8 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत, अगदी जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत. बघा, एक मूलभूत प्रश्न नेहमी विचारला जातो. आपलं व्यक्तिमत्व बालपणातच पक्कं होतं की ते आयुष्यभर बदलत राहतं? यावर एरिक्सन यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की विकास हा काही फक्त बालपणापुरता मर्यादित नाहीये, तर तो आयुष्यभर चालणारा एक अविरत प्रवास आहे. खरं तर एरिक एरिक्सन यांनी सिग्मंड फ्रॉइड यांच्या विचारांनाच पुढे नेलं. फ्रॉइड यांनी आपलं लक्ष जास्त करून जैविक प्रवृत्तींवर ठेवलं होतं, पण एरिक्सन यांनी सामाजिक संबंध आणि आपली संस्कृती यांचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यांनीच ही कल्पना मांडली की व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया काही पौगंडावस्थेत संपत नाही, तर ती आयुष्यभर चालते. आता या सिद्धांताचा मूळ आधार आहे मनोसामाजिक संघर्ष. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक टप्प्यावर आपल्या आतल्या गरजा आणि समाजाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा यांच्यात एक संघर्ष निर्माण होतो, आणि हा संघर्ष आपण कसा सोडवतो ना, यावरच आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. इथेच आपल्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा पाया रचला जातो. बघा, जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात जर बाळाच्या गरजा वेळेवर आणि प्रेमानं पूर्ण झाल्या तर त्याच्या मनात जगाबद्दल एक मूलभूत विश्वास तयार होतो. पालकांच्या या सातत्यपूर्ण काळजीमुळे त्याच्यात आशा हा गुण येतो. पण याउलट जर गरजांकडे दुर्लक्ष झालं तर जगात धोकेच आहेत अशी भावना म्हणजे अविश्वास निर्माण होतो. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. इथे मूल स्वतःचं स्वातंत्र्य शोधायला लागतं. हा तोच काळ असतो जेव्हा मी स्वतः करणार असा हट्ट सुरू होतो. या वयात मुलं स्वतः चालण्याचा, खाण्याचा प्रयत्न करतात, नाही का? पालकांनी जर या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यात स्वायत्तता आणि इच्छाशक्ती वाढते. पण जर त्यांना सतत अडवलं गेलं किंवा त्यांच्यावर टीका केली गेली तर काय होतं? तर त्यांच्या मनात स्वतःच्या क्षमतेबद्दल लाज आणि शंका निर्माण होते आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. ओके, आता आपण खेळण्याच्या वयात आलो आहोत. हा काळ म्हणजे कल्पनाशक्ती, शोध आणि पुढाकार घेण्याचा असतो. ह्या टप्प्यावर मुलं खेळातून डॉक्टर, शिक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारतात. जर त्यांच्या या कल्पनांना आणि उपक्रमांना घरातून पाठिंबा मिळाला तर त्यांच्यात एक उद्देश विकसित होतो. पण जर त्यांच्या प्रत्येक कृतीला हे करू नकोस असं म्हणून दाबून टाकलं तर त्यांच्यात एक प्रकारचा अपराधभाव निर्माण होतो आणि मग ती मुलं नवीन काही करायला घाबरतात. आता मुलांचं सामाजिक जग खूप मोठं होतं. ते शाळेत जातात आणि नकळतपणे इतरांची स्वतःच्या क्षमतांची तुलना करू लागतात. शाळेतलं यश असेल, खेळ किंवा इतर कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये मिळालेलं यश मुलांमध्ये प्रयत्नशीलता आणि कार्यकुशलता वाढवते. त्यांना अरे वा, मी हे करू शकतो असा आत्मविश्वास मिळतो. पण या उलट जर सतत अपयश आलं किंवा त्यांची तुलना केली गेली तर त्यांच्यात मी काहीच करू शकत नाही असा हीनत्वभाव किंवा आपण ज्याला न्यूनगंड म्हणतो तो निर्माण होऊ शकतो. हा पौगंडावस्थेतील एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्याची ओळखच मी कोण आहे या प्रश्नाच्या शोधानं होते. मी कोण आहे आणि माझ्या आयुष्याचं ध्येय काय या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हाच तो काळ असतो. मित्र आणि समाजाच्या मदतीने जर स्वतःची ओळख मिळाली तर निष्ठा हा गुण विकसित होतो. पण जर ही ओळख मिळालीच नाही तर मग भविष्याबद्दल आणि स्वतःच्या भूमिकेबद्दल एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. एकदा का स्वतःची ओळख पक्की झाली की तरुणपणात एक नवीन आव्हान समोर येतं. ते म्हणजे इतरांसोबत खोल आणि अर्थपूर्ण नाती निर्माण करण्याचं. या टप्प्यात व्यक्ती प्रेम, विश्वास आणि वचनबद्धतेवर आधारलेली नाती जोडायला शिकते. अशी नाती जर यशस्वी झाली तर प्रेम हा सद्गुण मिळतो. पण जर व्यक्ती नात्यांपासून लांब पळत असेल किंवा कमिटमेंटला घाबरत असेल तर तिला एकाकीपणाचा सामना करावा लागतो. मध्यम वयात काय होतं तर व्यक्तीचं लक्ष स्वतःच्या पलीकडे जाऊन पुढच्या पिढीसाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याकडे वळतं. ह्या टप्प्याला जनरेटिव्हिटी असं म्हणतात. म्हणजे काय तर जगात आपल्या कामाचा काहीतरी ठसा उमटवणं. हे काम कुटुंब, नोकरी किंवा समाजसेवेतून साधता येतं, ज्यामुळे काळजी हा गुण विकसित होतो. पण जर व्यक्ती फक्त स्वतःपुरताच विचार करत राहिली तर तिच्या विकासात एक प्रकारचा ठप्पापणा येऊ शकतो. ठीक आहे, आता आपण येतोय जीवनाच्या अंतिम टप्प्याकडे. ही अशी वेळ आहे जिथे व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यावर एकदा नजर टाकते आणि त्याचा आढावा घेते. जर व्यक्तीला वाटलं की आपलं आयुष्य अर्थपूर्ण आणि समाधानी होतं तर तिच्यात एक प्रकारची समग्रता आणि शहाणपण येतं. मृत्यूची भीती कमी वाटते. पण याउलट
जर आयुष्य वाया गेल्याचा पश्चाताप वाटत राहिला तर व्यक्तीमध्ये नैराश्य आणि निराशा निर्माण होऊ शकते. मग प्रश्न येतो की या सिद्धांताचं महत्त्व तरी काय? तर हे आपल्याला शिकवतं की विकास हा आयुष्यभर चालतो, त्यात समाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि यात फक्त समस्यांवर नाही तर सद्गुण विकसित करण्यावर भर दिला जातो. आणि म्हणूनच शिक्षण, पालकत्व आणि थेरपीमध्ये याचा खूप उपयोग होतो. अर्थात प्रत्येक सिद्धांताप्रमाणे यावरही काही टीका होतेच. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे टप्पे खूपच कठोर आहेत आणि ते प्रत्येक संस्कृतीला लागू पडत नाहीत. तसंच संघर्ष यासारख्या काही संकल्पना मोजायला थोड्या अस्पष्ट आहेत. या संपूर्ण चर्चेचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर आपण कोणी स्थिर व्यक्ती नाही आहोत. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे एक जिवंत कथा आहे, जी आपल्या सामाजिक नात्यांमधून आयुष्यभर चॅप्टर बाय चॅप्टर लिहिली जात राहते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, या सगळ्या 8 टप्प्यांपैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता एक टप्पा असतो जो सर्वात महत्त्वाचा ठरतो आणि व्यक्तिमत्वाला खरा आकार देतो? यावर नक्की विचार करा.